नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. तर आज आम्ही जातोय त्र्यंबकेश्वरला. बघा माझे मित्र आहेत ऑफिसचे. तर आम्ही जातोय. ट्रेन लागलेली आहे. अचानक भयानकमध्ये प्लॅन झाला आहे. आम्ही जाणार होतो 4 व्हीलरनी, पण एन टायमाला तिकीट भेटली. स्लीपरची तिकीट आहे आणि ट्रेन लागली LTT. बघा त्या ट्रेननी जाणार आहे. आता आम्ही हे बघा हे औदुंबर घोडक्या करण, हे तर माहितीच आहे. विराज आणि हे प्रणित खाली आहे. हा प्रज्वल, प्रणित पाटी आहे. प्रथमेश आणि पुढे उभे आहेत. ट्रेन 11:35ची आहे. थोडा वेळ लागेल. आपण आरामात आलोय बाबा. चला आता हे हा एक जण आहे तो पुढे आलाय. हा एअरपोर्ट पुढे आलाय. एअरपोर्ट पुढे आलेला आहे आमच्यासोबत. आमच्यासोबत नाही आलाय, एकटा आलाय. लिंबू फिरवलं वाटतं. लिंबू फिरवलं वाटतं. तुझ्यावर लिंबू फिरवलाय. गाडी चालवलं आता. बघा आमचे सीट बुक झालेले आहेत. सगळेजण बसले आहेत. आल्या सीटवरून मारामार झाल्या. आमच्या भांडण झाल्या. आपण मध्ये तू लवकर बस. अरे जाताना बाबा बाजू सुटलेली आहे. चलो पब्लिक. त्र्यंबकेश्वर एअरपोर्ट. चला अप्पा झोपलाय बघ आता. प्रज्वली एकटाच झोपलाय. फुल घराले आपण इथे मजा मारते. काही झोपला इथे. याच्यामुळे झालंय सगळं. याच्यामुळे झालंय सगळं याच्यामुळे झालं. त्यांच्या माझी वाट लागली झोप. तू झोप. कुठे तो हुशार कुठे दिसतंय का त्याला? चष्मा काढला त्याला दिसतच नाही. त्या दिसतच नाही. औदुंबर बघ. औदुंबर भाई ट्रेन मध्ये झोपायला नाही भेटणार आहे. अर्ध्या तासात पोहोचू आपण. हे बघा ही घाण बघा. पैजलची मारे. हे छोटा पोरगा बघ कोपऱ्यात. कयन पैनीत टाइमपास चालू आहे. ट्रेन मध्ये झोप ना लागत आहे पोरांना. आता काय 15 मिनिटात आपल्याला पोहोचायचं आहे. आता काय झोपणार ते तर आहे. हे सॅम्पल झोपला इथं बंद. हे तुझ्या खालचं बघ. तू असा का बसलाय? बसलाय बघ. करण असंच हात फिरव ना भावा. हा असं असं दाखव विराज दाखव. हा असं असा करा. असं करा. हा बाबू झोपला आता. अंगाई गीत गा. आम्ही नाशिकला उतरलोय. थंडी आहे थोडीशी. जास्त नाही, थोडीफार थंडी आहे. इकडच्या लोकांच्या खूप जास्त आहे. आम्हाला असं काय वाटत नाही अजून पण थंडी. आता आम्ही चाललोय बाहेर जाऊन बघतो कुठची गाडी भेटते. अजून माहित नाही. जुन्या मित्राला हे बाय उतरलोय नाशिकला. चला आता लवकर. औदुंबर काय झालंय? अवस्था आहे. टी शर्ट नाही एकच टी शर्ट आहे का? ड्रायव्हरची हेच कपडे. चला आलोय नाशिक स्टेशन रोड. आता इथून टॅक्सीने इकोने जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. 150 रुपये पर पर्सन आहे. ते स्टेशनच्या बाहेर इको लागलेले असते. गाड्या लागलेल्या आहेत. 150 रुपये पर पर्सन. ते लोक त्र्यंबकेश्वर येतात. इथून त्र्यंबकेश्वर मंदिर तिथे सोडणार. तर आम्हाला एक भेटले आहेत काका. त्यांच्यासोबत आम्ही जातो. आम्ही 10 जण आहेत. तर एका गाडीत 10 जण घेतात ते लोक. आता नाशिक रोडवरून आम्हाला इको भेटली आहे. इथून आता आम्ही डायरेक्ट त्र्यंबकला जाणार आहे. उतरलेलो आहे. त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे. इथून आता दर्शन घ्यायच्या आधी आम्ही पहिला आंघोळ करायला जातो. भाई बघता ना मंदिर. चला कुंडाकडे स्नान करायला आलेलो आहे. हे बघा इथे स्नान करायची जागा आहे. नाही रे चल. करून झालेलं आहे. तर इथे स्नानासाठी जागा आहे. थंड पाण्याचं कुंड आहे.
इथून स्नान करून आता आम्ही निघालोय मंदिराकडे. ही लाईन वाढत चालले बघा. तयार पण झाले सगळे फटाफट झालेले. आता आम्ही जातोय दर्शनासाठी मंदिरात. दर्शनासाठी लाईन मध्ये उभे आहेत. मोठे पण आम्ही जवळपासच आहे. आता लाईन चालू झाली आहे. आम्ही जातो आतमध्ये लाईनीत. हर हर महादेव. बघा सगळे लाईनीत उभे आहे. वाटत ना लाईन सुरू झाली. चला ठीक आहे ना. आता आम्ही आलेलो आहे आतमध्ये. मंदिर पूर्ण खाली आहे. प्रथम आता भरोश्यावर भरण्यामध्ये पाहता बघा मंदिर तिकडे. मंदिरात पोहोचलेलो आहे आतमध्ये. दर्शन झालेलं आहे 10 मिनिटात. तर आता लवकर झालं दर्शन. खास भाऊची कृपा. लाईन लावलेली. आम्ही आंघोळ करायला गेलो भाऊनी लाईन लावलेली, त्यामुळे आमचं पटकन दर्शन झालं. 10 मिनिटात दर्शन झालंय. आणि ते पण आतमध्ये गाभाऱ्यात बसून 10 मिनिटं मस्त मन शांत प्रसन्न झालंय. दुसरे भाऊ तिकडे झोपेत आहे. ठीक आहे चालेल. झालं आता आम्ही बाहेर जाणार आहे. आता बघणार आहे अजून काय पॉईंट्स आहेत काय बघण्यासारखे. कारण की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. तर माझे 3 ज्योतिर्लिंग झालेले आहेत. पहिला उज्जैन, ओंकारेश्वर आणि आता त्र्यंबकेश्वरला आलो आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचा परिसर आहे. मस्त मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. तर दर्शन झालं. आता मंदिराचं प्रवेशद्वार उत्तर महाद्वार आहे. इथून VIP दर्शन होतं या लाईननी आणि ह्या साईडनी नॉर्मल दर्शन आहे. तर आम्ही इथून दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही प्रसादी घ्यायला आलोय. ट्रायल चालू आहे. शॉपिंग करायला आलोय बघा. शॉपिंग करायसाठी आलोय. बघतोय का आमच्या आवडीत काय भेटते का आम्हाला. म्हणून तर बोललो इथे मस्त मस्त. मी जातोय ब्रह्मगिरी पर्वताकडे. त्या थोडा लांब आहे. आम्ही चालत जातोय. किती वेळ लागेल अंदाज नाही. 3 ते 4 तास लागतात असं म्हणतात. बघू. कांदे पोहे एक पास करा. कांदे पोहे खायचे भावानं. कांदे पोहे शेंगदाणेवाला इथे कांदे पोहे आलेले. शेंगदाणे इथे काढा भावा नसेल पाहिजे तुला. कांदे पोहे खायला घे भाव घे. एक नंबर. आता कांदे पोहे खायला बसलोय. पण चालू आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. तर ते बघा उंच शिखरावर आहे. वरती आहे. जायला किती वेळ लागेल अंदाज नाही. तर वरतीच जातोय. वरती जाऊन थंडी पण लागते. ब्रह्मगिरी पर्वतासाठी जायची पायवाट आहे. इथून आम्ही आता वरती जातोय बघा. गाडी पण ते मुख्य द्वारापर्यंत वाटतं गाडी जाते. तर हे चढल्यावर तिथून मुख्य द्वार आहे त्याचं. तिथून आम्ही सुरुवात करणार आहे. वा ते आता आम्ही चढायला सुरुवात करतोय. पहिली पायरी चढलोय. खाली मोज करण मोज. हा कॉन्व्हेंटचं नाव होणार आहे. कॉन्व्हेंटचं नाव होणार आहे. बघा आजी कशा चढतात वरती. यांना बघून एक मोटिवेशन
भेटतंय पोरांना वरती चढायसाठी. हे बघा आजी, बघा आजी कशा चढतात पटापट. ने पोरं बघा थकली, एवढंच थकले आजी पोरे. कसे चढणार वरती आहे आजीचा, सगळी पोरं थकली. बरोबर, आमची पोरं थकली इथंच. तर बघा काय तुमचं वय किती विचारतो. हे ना हे ना आपण नाही, ते खाली झाले त्यांची हवा टायर झालेले. दिवस भरलेत की काय, दिवस भरलेत की काय. चला मुक्तादेवी मंदिर आहे. मुक्तादेवी मंदिर आहे. मुक्तादेवी मंदिर आहे. दर्शन म्हणून आम्ही पुढे जातोय. अर्ध्या वेळ पुढे वरती आलेलो आहे. ब्रह्मगडी कडे जाणारा रस्ता. बाप्पाचं एक मंदिर आहे आणि इथून हे पायऱ्या आहे सरळ. इथून आम्ही सरळ किती वरपर्यंत जातात बघा. इथून आम्ही जातोय वरती. अरे हो चला सरळ जायचं आता वरती. किती सरळ पायऱ्या आहे. जो ट्रेकिंग करतो तोच प्रॉपर येऊ शकतो. गुडक्या औदुंबर गोडके सांभाळून सांभाळून. फुल ट्रेकिंग सरळ आहे. सरळ चालते. विराज ये लास्ट बघा. सरळ पायऱ्या आहेत. उत्कृष्ट ट्रॅकिंग. हो हो सॉरी. फुल सरळ ट्रॅकिंग आहे. अक्षरशः सगळ्यांची आवड टाईट झालेली आहे बघा. आमचे अर्धे खाली जाईल. हा या कमॉन. औदुंबर कुठे आहे रे. बजरंगबली. अजून थोडं चालायचं आहे. अजून 10 मिनिटं ते जायचंय. अक्षरशः दमलोय. हे बघा पूर्ण थकलेला आहे. चेहरा बघा, यांचे चेहरे बघा. आता हाय अजून हाय. दमला दमला. अरे काकडे. आम्ही ऑलमोस्ट वरती आलेलो आहे. पहिली विकेट विराजची आणि प्रथमेशची पडलेली आहे आणि आम्ही वरती पोहोचलो आहे. टॉपला आलेलो आहे बघा. आलेली आहे सर्वांची, पण आम्ही आलेलो आहे सर्वात पुढे. न थांबता पळत पळत केव्हा पण आलोय नॉन स्टॉप. वरती आलेलो आहे. कुठला समोर डोंगर चढलो. मंदिर चढलाच मंदिर. ऑलमोस्ट वरती येऊन बसलेला आता आरामात. खाली मंदिर आहे तिकडे. मंदिरात जायचंय. हा हो न थकता आलेले आहेत. विराज आणि प्रथमेशची विकेट पडलेले इथेच.
कुठे ती लोक? खाली बसलेत. औदुंबर आलाय लवकर पुढे पुढं. वा वा वा. चला ब्रह्मगिरी पर्वतावरून खालच्या दिशेला जातो, तिथे मंदिर आहेत. तिथून मग जटाधारी मंदिरात जायचंय. त्यासाठी आम्ही एवढा वरती आलोय 3 तासाची ट्रॅकिंग घेऊन. ब्रह्मगिरी मंदिर ते मुख्य दर्शन. तर आम्ही जातोय ब्रह्मगिरी मंदिरात. बघा वरती आहे, सगळे आलेले आहेत. चप्पल काढून मस्त वाटलं. ब्रह्मगिरी मंदिर आहे, ब्रह्मगिरी मंदिर आहे. गंगा गोदावरी मंदिर. हे बघा, हे बघा गंगेचा मोठं गायमुख दर्शन. पाणी हे बघा, या मुखातून पाणी येतंय. ते पण टाकलेलं नाही. गंगा गोदावरी या गायमुखातून पाणी येतंय. कम झालाय प्रसाद. जातो ब्रह्मगिरी मंदिर. हे बघा न्यू बॉर्न. आधी ठेवले का नाही? काही व्यवसाय असतात त्याच्यात ती गंगा वापरल्या जात असते. घरात कोणी आजारी माणूस पडला गेला ती गंगा दिल्या जात असते. म्हणून तीर्थ आपल्या घराला नेल्या जात असतं. हे तिचं जन्माचं ठिकाण आहे, सुरुवात झालेली. ते गंगेचा उगम झालेला आणि इथून आपण येऊन गंगेचा अभिषेक करू शकता. व इथून मुख्य गंगेचा उगम होत ते ब्रह्मगिरी मंदिराच्या इथे एक गायमुख आहे, तिथून गंगा येते. नंतर पण जटाधारी मंदिर आहे, तिथून डायरेक्ट पंचवटीला निघते, अशी ती गंगा आहे. आता आम्ही जटाधारी मंदिरात जातोय. ऐका, स्वामी मंदिर आहे, चक्रधरी स्वामी मंदिर आहे. इथून बघा पब्लिक इथे फोटोशूट करते. इथून मग डायरेक्ट आम्ही जटाधारी मंदिरात दर्शन घेऊन मग खाली जाणार आहे. तसेच प्राणी इथे इथे बिस्किट काढून हातात ठेव रे. माजलाय घेतला बाई, नाही माजला नाही. मी मोबाईल घेतो, माझा मोबाईल घेऊन जायचा. नकोय त्याला, नकोय. अरे गुड्डेच्या काळात करण दे, करण बघा, करण दे. हात पुढे गेला बिस्किट तोंडात गाळा म्हणतो तो. मागणी हे सेम वाटत. कराच्या जटाधारी मंदिरात इथे झरा बघायला गेलेत. तिथे काय आहे? झरा आहे पाण्याचा. तुम्हाला कसं कळलं? बघितलं वरतून. तिकडे मंदिर आहे का टोकाला, जटाधारी मंदिर. तिथे जातो आता आम्ही. तिकडे त्या मंदिराच्या इथे पडलं ना जटा मंदिरात. ते शंकरांनी जटा आपलेला असं म्हणतात. जटाधारी मंदिर, जटा मंदिर. जटा मंदिरची दृश्य, जटांची निशाणी आहेत. ते महादेवाने रागाच्या भरात जटा आपटली आणि ते गंगा गोदावरी नदीचा त्याला आलेले आहेत. सक्सेसफुली ट्रॅकिंग कंप्लीटेड. प्रथमेश
चल लवकर, झालं झालं. विराज हळू ये. आला आला आला. औदुंबर करण, अरे धवला चढवत नाही काय रे? प्रज्वल ओके ना? प्रज्वल ओके का? पेरूच्या वाडीत जायचंय, लक्षात आहे ना? चला पे चल प्रज्वल चल. हाव नाही रे, चल. बोले बोले बोले. काय कळलं ना? प्रणित मी पण आहे. जिथे आपल्याला चढायला जमत उतरायला जमत पण नाही तिथे काकी उतरून आणतात एवढं मोठं सामान बघ. आता खाली आकाशी नाही. चला चला आम्ही येतो साईडला. चल झेप आकाशीच घेतलेली. आता खाली घ्यायची आपल्याला. आता खाली घ्यायची. आपल्याला चढायला पण जात नाही. चला चल प्रज्वल चल. चला बाई चला. जातोय गंगेद्वाराकडे. ते गंगाद्वारचं मंदिर आहे, तर तिकडे मी जातोय. 1 किलोमीटर आहे इथून. पालखी पण जाऊ शकते, तुम्ही पालखीतून जाऊ शकतात गंगेद्वारला. पालखीची सोय आहे जायसाठी बघा. पालखीतून आता आम्ही इथे पण गंगेचं पाणी आहे. चला आता आम्ही पुढे जातोय गोरक्षनाथाच्या गुफेकडे. त्यांच्या गुफेकडे ते बघा, ही पायवाट आहे आणि वरती गुफा आहे. मग आमचं दर्शन झालं. मग इथून आम्ही निघणार मुंबईसाठी. हे झाल्यावर आणखी खूप लय बिना चपलेचं जातोय आता. चलो शेवटचा पॉइंट आहे आता. ऊन पण खूप लागतंय गोरक्षनाथांच्या गुफेमध्ये. नाही भाई कॅश नाही. बघू ही आहे गोरक्षनाथांची गुफा. हा साईडून गुफेमध्ये निघालो. फायनली आमची सगळे देवदर्शन झालेले आहेत. आता आम्ही जातोय खाली. सरळ घरी जाणार आहे. सगळे दर्शन झालेले आहेत आता. सगळे बसले दर्शन करून. ट्रॅकिंग विकिंग देवदर्शन करून झालेलं आहे आणि आता सुखरूप खाली आलेलो आहे. बघा उलटी पावलं चालतोय आम्ही खाली. उलटी पावलं चाललो बघा. चाललोय जेवायला. पेरूची वाडी ना? पेरूची वाडी. चला पेरूची वाडीत चाललोय आम्ही जेवायला. तिथून मग मुंबईसाठी रवाना. पेरूच्या वाडीत जेवायला. बघा ही पेरूची वाडी खूप गर्दी येते, खूप चांगली आहे, फेमस आहे. म्हणून इथे हे लोक घेऊन आलेत. आम्हाला पण नाही माहिती, पहिल्यांदा आलो आहे. तर वेटिंग दिलं आहे आम्हाला अर्धा तास. जेवण पेरूच्या वाडीत काय भेटतं, मिसळपाव काय काय माहीत नाही आपल्याला. पेरूच्या वाडीत आलो आहे. बघा पेरूची वाडी. वाडीमध्ये त्यांनी हॉटेल बनवलं आहे. त्याच्यावरच मिसळपावची ऑर्डर दिलेली आहे साहेबांनी. आता काला बसतोय हे बघा. आमचा टोकन आलोय. 10 नंबर आहे. 10 नंबरला जातोय बसायला. ही बघा ही पेरूची वाडी आहे. आता आम्ही ऑर्डर द्यायची आम्हाला जाऊन. 10 नंबर कुठे आहे? 10 नंबर 10 नंबर. आम्ही वेटिंगला आहे. बघा ही पेरूची वाडी आहे. मिसळपाव, कांदा बटाटा भजी, वाडीची मेनू लिस्ट बघा. ही पेरूची वाडी. विराट फोटो काढतो. पेरूच्या वाडीत आता आम्ही ऑर्डर केलेली. आमची ऑर्डर आलेली आहे बघा. पोरं आतुरतेने वाट बघतायचं आहे खायसाठी.
ओ पोरं आमच्या वात्रतेने वाट बघतात पेरूच्या वाडीत पेरू खायला. घ्या झालं घ्या घ्या काढा द्या ओला पेरूच्या वाडीचा आम्ही आता मिसळपाव मागवले. पोरं बघा चालू आले खायला नॉनस्टॉप. टेस्ट बघा इथून आली इथून आलाय रिस्पॉन्स. टेस्ट बरोबर ना विराज काय बोलतो टेस्ट तुम्ही आपला स्टॉलवर खाल ना सेम टेस्ट भेटेल. हे बघा ही नावाची पेरूवाडे पण काय टेस्ट मध्ये दम नाही. आम्हाला का पेरू आवडले नाही एक पण. कशाला ह्यासाठी 15 किलो आतमध्ये आलो आपण. काय पालतो घरी नाव मोठं हां बरोबर आपण टाकू ब्लॉग मध्ये विषयच नाही. घे बिल घे आता बिल बघ किती आलंय बघ. हे काय झालंय पेरूच्या वाडीतून आम्ही खाऊन निघालोय. मिसळपावमध्ये काय दम नव्हता काय टेस्ट नाही. त्यापेक्षा मुंबईच्या कुठच्याही दुकानात गेलं तर याच्यापेक्षा चांगली मिसळ भेटेल. तर आता आम्ही निघालोय फटाफट. गाडी आमची कुठे बघतो तुम्ही कसा करायला जायचं आम्हाला. चला तर बाय.